फक्त 11,000 रुपयामध्ये येणार या फोन मध्ये तुम्हाला तब्बल 7,000 mAh ची बॅटरी मिळते। तर हा आहे पोको M7 Plus। पण हा फोन Vivo T4X पेक्षा भारी आहे की नाही चला बघूयात। पहिले तर आपल्याला Vivo T4X मध्ये 6500 mAh ची बॅटरी बघायला मिळते, तर पोको मध्ये तब्बल 7,000 mAh ची बॅटरी आहे। सोबतच पोको मध्ये तुम्हाला 18 वॅटचा रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट मिळतो, जो Vivo मध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही। माझ्या TWS ची बॅटरी संपली होती म्हणून मी पोकोच्या रिव्हर्स चार्ज फीचरने त्याला चार्ज केलं आणि खरंच हे लाईफ सेव्हिंग होतं। तसेच Vivo T4X ची बॅटरी लाईफ 1504 सायकल पर्यंत आहे, तर पोकोची 1600। इथे पण पोको वरचढ ठरतो। सोबतच Vivo मध्ये डिमेन्सिटी प्रोसेसर येते, जे पोको पेक्षा भारी आहे, पण शेवटी आहे ते MediaTekचाच प्रोसेसर। या उलट पोको मध्ये स्नॅपड्रॅगन 6H Gen 3 हे प्रोसेसर येते आणि तुम्हाला माहिती आहे की स्नॅपड्रॅगनचे प्रोसेसर किती स्टेबल आणि रिलायबल परफॉर्मन्स देतात। डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर पोको मध्ये 144 हर्ट्ज चा रिफ्रेश रेट येतो, तर Vivo मध्ये फक्त 120 हर्ट्ज, ज्यामुळे पोकोचा डिस्प्ले तुम्हाला स्मूथ फील होईल। तसेच पोको M7 Plus मध्ये 2 OS अपडेट, 4 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट आणि IP64 डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टंट रेटिंग सुद्धा मिळते। म्हणजे खरंच फक्त 11,000 रुपयामध्ये सुंदर डिझाईन आणि हातात मस्त वाटणारा पोको M7 Plus तुम्हाला मिळतोय, ज्यामध्ये सर्कल टू सर्च आणि जेमिनाय सारखे फीचर्स बिल्ट इन आहेत। तर याची प्राइस आणि बाकी डिटेल्स मी तुम्हाला कमेंट मध्ये सेंड करतो। तोपर्यंत एक लाईक आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।